हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आज आपण अध्याय 14वा गुणत्रय विभाग योगचं अध्ययन करत आहोत. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दात भगवद्गीता समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला, ज्यामुळे घरी बसल्या आपण या संधीचा लाभ घेऊ शकलो. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. त्यानंतर आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजींना प्रणाम. वर्गात उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं 14वा गुणत्रय विभाग योग त्रिगुणमयी माया असंही नाव आहे आजच्या अध्यायाचं. तर प्रकृतीचे हे 3 गुण कोणते, माणसाला ते कसे बद्ध करतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण मुक्त कसं होऊ शकतो, या सगळ्यांचं ज्ञान आपल्याला, याबद्दलचं ज्ञान आपल्याला आजच्या अध्यायामध्ये मिळणार आहे. ज्यांनी ही अवस्था प्राप्त केलेली आहे, म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे जे जाऊ शकलेले आहेत, तर त्यांची लक्षणं कोणती हेही या अध्यायामध्ये आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात प्रथम श्री श्री राधा गोविंदांना प्रणाम करूया. आपण हे अध्ययन त्यांच्या आनंदासाठी करत आहोत. त्यांचा आशीर्वाद घेऊन वर्गाला सुरुवात करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही आपण साष्टांग प्रणाम करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. आता हा इथे अध्याय 13वा कालचा जो क्षेत्रज्ञ विभाग योग आहे याची उजळणी प्रथम करूया. तर कालच्या अध्यायामध्ये अर्जुनाने 6 प्रश्न विचारले होते. पुरुष म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञेय म्हणजे काय. आणि कृष्णांनी एक एक करून या प्रश्नाची सविस्तर उत्तरं दिली. आणि कृष्ण सगळ्यात शेवटी म्हणाले की ज्याला ज्ञानाची दृष्टी म्हणजे ज्ञानचक्षु प्राप्त झाले आहेत, तो या भौतिक जगातून मुक्त होऊ शकतो. आजच्या अध्यायामध्ये प्रकृती आणि प्रकृतीचे 3 गुण याबद्दल सविस्तरपणे आपण जाणून घेऊया. जसं आता आपल्या डोळ्याची दृष्टी कमी झाली की आपण चष्म्याचा वापर करतो, मग आपल्याला स्पष्ट दिसू लागतं. तसंच हे ज्ञानचक्षु वापरून आपण शरीर, आत्मा आणि परमात्मा याचं स्वरूप जाणून घेऊ शकतो. शरीर, आत्मा आणि परमात्मा या दोघांच्याही पलीकडे जो स्थित आहे तो म्हणजे परमात्मा. याच्यामधला भेद जाणे, शरीर, आत्मा आणि परमात्मा यांच्यामधला जो भेद जाणतो त्याला भगवत धामाची प्राप्ती होते. हे आपण कालच्या अध्यायामध्ये समजून घेतलं. आता आजच्या अध्यायाकडे काय काय शिकणार आहोत आपण आजच्या अध्यायामध्ये. तर प्रकृतीचे 3 गुण कसे आत्म्याला बद्ध करतात हे आपण जाणून घेऊया. मग या 3 गुणांची वैशिष्ट्य कुठली, या 3 गुणांमध्ये मृत्यू आल्यावर जीवात्मा पुढे कुठे जातो आणि शेवटी मग या 3 गुणांच्या पलीकडे कसं जायचं याबद्दलचं ज्ञान कृष्णांनी दिलेलं आहे.
आता प्रकृतीचे 3 गुण याबद्दलचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये कित्येकदा आलेला आहे आणि पुढच्या येणाऱ्या अध्यायामध्येही प्रकृतीच्या 3 गुणांबद्दल कृष्ण बोललेले आहेत. त्यामुळे या 3 गुणांबद्दल नीटपणे जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे. प्रकृतीचे 3 गुण आपल्याला बद्ध करतात असं कृष्ण म्हणालेले आहेत. 13व्या अध्यायामध्ये 22वा श्लोक होता, पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोऽस्य सत् असद् योनी जन्मसु. जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो आणि भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट असे प्राप्त होते. आता या श्लोकामध्ये कृष्णांनी 3 गुणांचा उल्लेख केलाय. यामध्ये कृष्ण म्हणतात की प्रकृतीच्या 3 गुणांचा संग झाल्यामुळे जीवात्मा देहांतर करतो आणि मग त्याला निरनिराळ्या प्रकारचे शरीर प्राप्त होते. आता या गुणांच्या प्रभावामुळे त्याच्या अनेक वासना ज्या एकत्रित असतात अनेक जन्मापासून अनेक काळापासून, या वासना त्याला एका देहामधून दुसऱ्या देहात स्थलांतर करायला बाध्य करतात. जसं आता एखादा बल्ब आहे त्याच्यावर आपण रंगीत कागद लावला तर त्याचा प्रकाश आता तसाच त्या रंगाचा दिसू लागतो. तसंच प्रकृतीच्या या गुणांच्या प्रभावाखाली मनुष्य तसा तसा वागतो. जशा आता आपल्या वासना त्याप्रमाणे प्रकृतीचा विशिष्ट गुण आपल्यावर वर्चस्व गाजवतो आणि त्याप्रमाणे आपण वागतो. जणू आपण त्या मायादेवीच्या हातातली आता कठपुतळी बनतो. आपण मायादेवीला दोष देऊ शकत नाही कारण गुणाचा प्रभाव आपल्यावर आहे, कारण इच्छा आपल्याच आहेत, आपल्याच वासना आहेत. तर उदाहरणार्थ ज्याला दारू प्यायची असेल तर त्याला तमोगुणातच राहावं लागेल, त्यामुळेच तो पिऊ शकतो, नाहीतर ते कार्य होणारच नाही. तर जे कार्य करण्याची जे काम करण्याची इच्छा त्याप्रमाणे शरीर आणि तो गुण मिळतो. तसंच आता भगवद्गीतेचं प्रवचन असेल तर तिथेही काही जण येतात ऐकायला. आपणही सर्वजण वर्गाला येतो. तर सगळेच जण येत नाहीत, पण सगळ्यांनाच ह्याच्यात रुची असते असं नाही. आपली जिज्ञासा आहे, रुची आहे, तर हे सर्व गुणांच्या प्रभावामुळे होतं. तर या 3 गुणांबद्दल सविस्तर ज्ञान कृष्ण अर्जुनाला या अध्यायामध्ये देतात आणि हे सर्व जाणून घेण्याचं महत्व काय, तर या 3 गुणांना आपल्याला पार करायचंय. यांच्या बंधनातून मुक्त होऊन त्रिगुणांच्या वरती 3 गुणांच्या वरती स्थित व्हायचंय. 3 गुणांना पार करणे म्हणजे कृष्ण भावना भावित होणे. कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय आपण या आत्म्याचं देहांतर वेगवेगळ्या शरीरात जन्म घेणे हे जे आहे शकणार नाही. सदैव जन्म मृत्यूच्या चक्रातच अडकून राहू. तर केवळ मनुष्य जन्मातच आपल्याला ही संधी आहे हे ज्ञान प्राप्त करून घेऊन 3 गुणांच्या वरती जाण्याची आणि एक शुद्ध जीवन जगण्याची. म्हणून हे ज्ञान जाणून घेणं आपल्याला फार आवश्यक आहे. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, पुन्हा एकदा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झालेली आहे. पुन्हा एकदा कृष्ण आता अर्जुनाला सांगत आहेत, परम भूयः. भूयः म्हणजे पुन्हा ऐक असं म्हटलेलं आहे. आता प्रकृतीच्या 3 गुणाबद्दल मी परत एकदा तुला सांगणार आहे. ज्ञानम उत्तमम असाही शब्द इथे श्लोकामध्ये आलेला आहे. तर परम उत्तम ज्ञान इथे कृष्ण अर्जुनाला देत आहेत. आता 9व्या अध्यायामध्ये आपण राजविद्या राजगुह्य योग शिकलो होतो. तिथे आपण परम गोपनीय किंवा परम गुह्य ज्ञान कृष्णांनी अर्जुनाला दिलं होतं. राजगुह्य म्हणजे परमगुह्य म्हणजे काय ज्ञान आपण घेतलं होतं त्या अध्यायामध्ये, की मी कृष्णांचा अंश आहे, मी त्यांचा सेवक आहे. आता जरी मी या भौतिक प्रकृतीमध्ये शरीर घेतलं असलं तरी मी सेवक कृष्णांचा आहे. राजविद्या म्हणजे आपण म्हटलं की सर्वश्रेष्ठ ज्ञान ज्याचा कधीही नाश पावत नाही. आणि हेही जाणून घेतलं होतं की कृष्ण भक्ती कशी आहे, अक्षर आहे, नाश न पावणारी आहे. या जन्मात आपण 10% भक्ती केली तर पुढच्या जन्मी आपली 11व्या टक्क्यापासून पुढे आपण ती सुरू करतो. तर या अध्यायामध्ये जे ज्ञान दिलं जाणार आहे तर कृष्ण त्याला परम उत्तम ज्ञान असं म्हणतात. कारण हे ज्ञान घेऊन आपण 3 गुणांना पार करून गुणातीत होऊ आणि भक्ताला परमसिद्धी याद्वारे प्राप्त होऊ शकते. कृष्ण म्हणतात की अनेक ऋषी मुनींनी हे ज्ञान प्राप्त करून परमसिद्धी मिळवलेली आहे. तसंच आपलंही काहीतरी ध्येय हवं या 3 गुणांना पार करण्याचं, ज्याद्वारे आपण या 3 गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो. आता इथे चित्रामध्ये जे दाखवलेले आहेत ते 9 ऋषी आहेत, ऋषभदेवांचे पुत्र आहेत, ज्यांना नवयोगेंद्र असं म्हटलं जातं. भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये आलेली ही कथा आहे.
आणि त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली होती. ते ब्रह्मांडामध्ये कुठेही फिरू शकत होते. नवयोगेंद्र असतात आणि ते एकत्रच असतात कायम, म्हणून त्यांना नवयोगेंद्र असं म्हणतात. ते जिथे कृष्णांच्यासाठी यज्ञ केला जातो, कृष्णांची स्तुती केली जाते, तिथे हे सर्वजण एकत्र जातात. तर एकदा निमी राजाकडे यज्ञ चालू असतो आणि तिथे हे पोचतात. तर निमी राजा त्यांचं स्वागत करतात, त्यांना आसन देतात बसायला, त्यांचं पादपूजा करतात आणि त्यांना प्रश्न विचारतात की मी भागवत धर्माचं पालन कसं करू. आता हा राजा पण भक्त असतो आणि ज्ञान घेऊन परमसिद्धी प्राप्त करावी, पूर्णावस्था प्राप्त करावी म्हणून तो असा अचूक प्रश्न या नवयोगेंद्रांना विचारतो आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेतो. तर भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये याबद्दल खूप सविस्तर असं ते वर्णन आहे. आता आध्यात्मिक मार्गावरती पूर्णावस्था किंवा परमस्थिती म्हणजे भगवत धामाची प्राप्ती, त्यासाठी भौतिकामधून अलिप्त व्हावं लागतं आणि यासाठी महत्वाचं आहे की आपल्याला गुरूंकडून ज्ञान घ्यायचं. आता जसं अर्जुन इथे कृष्णांकडून भगवत विज्ञान जाणून घेतोय, तर जीवाने अशा प्रकारे श्रवण केल्याने प्रकृतीवर त्याची स्वामित्व गाजवण्याची जी अनादी कालापासून चालत आलेली इच्छा आहे ना, ती क्षीण होते. भगवत सेवेमध्ये जेव्हा त्याला आनंद वाटू लागतो, तेव्हा ही आपोआपच भौतिकाकडची ओढ जी आहे ना, ती कमी होते. आणि जेव्हा भगवत प्राप्ती हे ध्येय असेल, तेव्हा तो गाठायचा मार्ग म्हणजे प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचं विनम्रपणे सेवा करीत, जिज्ञासा ठेवून ज्ञान जाणून घेणे. 4थ्या अध्यायातला 34वा श्लोक आपण शिकलो होतो. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशांती ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. म्हणजे म्हटलं जातं की कृष्णांच्या कृपेने गुरुची प्राप्ती होते आणि गुरूंच्या कृपेने पुढे कृष्णांची प्राप्ती होते. म्हणजे ध्येय असेल तर मार्ग पण आपल्याला मिळेल. आता एखादा विद्यार्थी कुठल्या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षकांकडून मार्गदर्शन घेईल, अभ्यास करेल, इतर गोष्टी बाजूला ठेवून नियमितपणे हे सर्व करेल, कारण त्याला ध्येय गाठायचा त्याचा ठाम निर्णय आहे. आता भगवद्गीता शिकायला येणाऱ्या लोकांची पण वेगळी वेगळी ध्येय असतात बघा. भगवत प्राप्ती किंवा कृष्णधामामध्ये जायचं हे तर मोठं ध्येय आहेच, पण काहींना उत्सुकता असते, जिज्ञासेच्यामुळे ते भगवद्गीतेच्या वर्गाला येतात. काहींना कर्माबद्दल जाणून घ्यायचं असतं, काहींना मनःशांती प्राप्त करायची असते. तर इथे समजून आपण काय घ्यायचं की आपल्याला ध्येय माहिती असेल ना, तर ते आपण गाठायचा प्रयत्न करू. पण ध्येयच नसेल तर मग असा मनुष्य गोंधळलेला असतो, दिशाहीन असतो. तसंच गुरूंकडून ज्ञान जाणून घेतल्याने व्यक्ती ज्ञानामध्ये स्थिर होतो आणि पुढे प्रगती करतो. दिशाहीन, गोंधळलेला म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली आहे आणि जेवढा यांचा प्रभाव कमी होऊ लागेल, तेवढा तो भौतिकापासून अलिप्त होऊन एकाग्रपणे कृष्ण भावनेमध्ये स्थिर होईल. तर आपल्याला भगवत प्राप्तीसाठी छोट्या छोट्या स्टेप्स किंवा ध्येय ठेवायची आहेत. जसं एखाद्याला आता 20 किलो वेट लॉस करायचं आहे, वजन कमी करायचं आहे, तर ते ध्येय गाठताना तो एकदम 20 किलोचं ध्येय नाही ठेवत. तो कसं छोटे छोटे प्रयत्न करतो आणि मग त्या ध्येयापर्यंत पोहोचतो. तसंच आता आपण गृहस्थाश्रमामध्ये आहोत, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत आपल्या, नोकरी, घरं, मुलं हे आपण सांभाळतो. तर हे सगळं सोडायचं नाहीये, पण सर्वप्रथम काही पावलं तरी आपण या ध्येयाजवळ जायला घेतली आहेत का, हे तपासून आपल्याला बघता येतं. रोज जप करणे, भागवतम, भगवद्गीता ह्याचं श्रवण पठण करणे, हे सर्व आपण सहज करू शकतो. आता हरिदास ठाकूर 192 माळांचा जप करत असायचे. आपण ते ध्येय ठेवू शकत नाही, पण श्रवणम, कीर्तनम, स्मरणम हे जे सोपं ध्येय आहे, हे रोज करण्याचा नियमित प्रयत्न, निश्चित प्रयत्न आपण हे नक्कीच करू शकतो. हरे कृष्ण. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झालेला मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. आता इथे कृष्ण फलश्रुती सांगतात, लाभ सांगतात की हे परम उत्तम ज्ञान प्राप्त करून तसं आपण आचरण केलं तर काय लाभ मिळणार आहे, हे इथे या श्लोकाद्वारे सांगितलंय. तर इथे कृष्ण म्हणतात की हे ज्ञान प्राप्त करून मनुष्य गुणात्मक दृष्ट्या भगवंतांशी एकरूप होतो. भगवंतांचं स्वरूप कसं आहे, सच्चित आनंद असं स्वरूप आहे. आपणही गुणात्मक दृष्ट्या एकरूप म्हणजे सच्चिदानंद स्वरूप प्राप्त करतो. सच्चित आनंद आहे, शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सत म्हणजे काय, तर शाश्वत. जसं आता कृष्णांचं शरीर कसं आहे, शाश्वत आहे, सत स्वरूपाचं आहे.
तसंच सत किंवा दिव्य शरीराची प्राप्ती आपल्याला होते. आता आपलं कसं आहे, भौतिक शरीर आहे ज्याचा नाश होतो. त्यानंतर चित्त म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण. परिपूर्ण ज्ञान म्हणजे कुठलं? तर मी शरीर नसून मी आत्मा आहे. मी कृष्णांचा अंश आहे आणि मी त्यांचा सेवक आहे. आनंद म्हणजे आनंदाने परिपूर्ण. आता जेव्हा हे ज्ञान आपण प्राप्त करतो, तेव्हा कृष्ण भक्तीमध्ये आपण कुठल्या तरी एका रसामध्ये, 5 पैकी एका रसामध्ये स्थित होतो. आणि या रसामध्ये कृष्णांच्या बरोबर प्रेमाची आदान-प्रदान करून परमानंदाची अनुभूती घेऊ शकतो. तर अशा प्रकारे सच्चित आनंद स्वरूप प्राप्त करतो असं म्हटलेलं आहे. इथे गुणात्मक दृष्ट्या एकरूप होणे म्हणजे कृष्णांमध्ये विलीन होणे असा अर्थ घ्यायचा नाहीये. आपलं अस्तित्व स्वतंत्र असतं, पण गुणात्मक दृष्ट्या आपण सच्चिद आनंद स्वरूप प्राप्त करतो. आता श्रीला प्रभुपाद सांगतात की जसं भौतिक जगामध्ये विविधता आहे, तशी आध्यात्मिक जगातही आहे. पण अज्ञानींना काय वाटतं? अज्ञानामुळेच हे वाटत असतं की आध्यात्मिक जगामध्ये काही विविधता नाही, वैविध्यच नाही. आध्यात्मिक जगाचं स्वरूप सच्चित आनंद असल्याने तिथे सर्वच गोष्टी दिव्य असतात हे समजून घेऊया. सर्व कर्म ही आध्यात्मिक स्वरूपाची असतात. जसं सर्व कृष्ण भक्तीमध्येच असतात. सर्व वातावरण निर्दोष असतं आणि भौतिक जगात सर्व काही दूषित किंवा दोष असतात सगळ्या गोष्टींमध्ये. तर आध्यात्मिक जग हे कृष्णांचं जग आहे आणि कृष्ण परिपूर्ण आहे. त्यामुळे आध्यात्मिक जगतही कृष्णांच्या बरोबरच कृष्णांचंच जग असल्याने तेही परिपूर्ण आणि आध्यात्मिक स्वरूपाचं आहे. तिथे सर्वजण कृष्णांच्या बरोबर जोडले गेल्याने तेही सर्व परिपूर्ण असतात. कृष्णांना प्रसन्न करणे, त्यांची सेवा करणे यासाठी विविध कर्म ते करत असतात. जसं चित्रामध्ये वैकुंठ लोकाचं चित्र दाखवलेलं आहे. वैकुंठ म्हणजे काय? जिथे कुठल्याही प्रकारची कुंठा नाही, कुठल्याही प्रकारची चिंता नाही आणि सर्वच जण कसे कृष्णांच्या सेवेमध्ये आहेत. सर्व कर्म जे करता आहेत ते कृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच करता आहेत. त्यामुळे विविधता तर आहेच, पण कर्म ही कृष्णांच्या आनंदासाठी असल्याने तीही सर्व दिव्यच असतात. आता भौतिक जगात मात्र असं नसतं. इथे भौतिक जगात आपण परिपूर्ण नसतो. त्यामुळे आपल्याला गोलोकधाम, वैकुंठधाम याविषयी आकर्षण वाटत नाही. आपलं भौतिक जगातलं एखादं निसर्गरम्य ठिकाण असेल ना, त्याचं आपल्याला खूप आकर्षण वाटतं. असा कुठल्या रमणीय स्थळाचा आपण फोटो पाहिला, तर आपण तिथे कधी जायचं असं ठरवतो. तर आपण जरी गोलोकधाम, वैकुंठधाम याचं वर्णन ऐकलं ना, तरी तिथे केवळ आनंदच आहे, जन्म मृत्यू नाही, रागद्वेष नाही, कपट नाही, म्हातारपण नाही, आजारपण नाही. हे आपण समजून जरी घेतलं तरी तिथे जायला आपण आकर्षित होत नाही. कारण आपल्या हृदयामध्ये अनर्थ असतात. त्यामुळे आपल्याला भौतिक जगाचंच आकर्षण जास्त असतं. भौतिक जग सोडून जायला आपण तयार नसतो. म्हणजे कितीही दुःख असली तरी इथेच राहायची आपली तयारी असते. ही अशी आपली परिस्थिती आहे. हरे कृष्ण. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति यः तासां ब्रह्म महद्योनी अहं बीजप्रदः पिता. हे कौन्तेया, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. हा बघा, आता कृष्ण कसे आहेत? 84 लक्ष योनींमधील जीवांचे ते पिता आहेत. भौतिक सृष्टीमध्ये जे काही घडतं ते क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा यांच्या संयोगाने घडतं. म्हणजे भौतिक प्रकृती आणि जीवांचं एकत्र येणं हे भगवंतामुळेच होतं. हे आपण लक्षात घेऊया. आता 24 तत्वांनी बनलेल्या समूहाला, प्रकृतीला महत्तत्व असं म्हटलं जातं. आणि म्हणजे या द्वारेच आता ह्या महत तत्वाबरोबर म्हणजे ही 24 तत्व आपण काल समजून घेतलेली आहेत परत, त्यामुळे मी सांगत नाही. तर जेव्हा भौतिक प्रकृतीचा संयोग जीवाबरोबर होतो, तर भगवंतांच्या इच्छेने ते तेव्हा भौतिक प्रकृतीपासून सर्व जीवांचा जन्म होतो. आता हे समजून घेण्यासाठी बघा, श्रीला प्रभुपाद यांनी तात्पर्यामध्ये आपल्याला एक उदाहरण दिलंय. एका विंचूचं उदाहरण दिलंय. आता हा विंचू भाताच्या राशीमध्ये अंडी घालतो आणि निघून जातो. पुढे या अंड्यातून पिल्लं जन्माला येतात. मग भाताची रास या पिल्लाच्या जन्माचं कारण नसते. पण तसंच भौतिक प्रकृती ही जीवाच्या जन्माचं कारण नसते. भगवंत बीज प्रदान करतात. आता जीवाला त्याच्या गतकर्मानुसार प्रकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शरीर प्राप्त होतं आणि गतकर्मानुसारच तो त्या शरीराद्वारे सुख किंवा दुःख भोगतो. पण हे सर्व भगवंतांच्या नियंत्रणाखाली घडत असतं.
आता इथे आपण लक्षात काय घेऊया, की आपलं आकर्षण भौतिकाकडे अधिक असतं. हे असं का बरं? तर जरी कृष्ण बीज प्रदान करणारे पिता आहेत, तरी प्रकृतीपासून आपण आलेलो आहोत. त्यामुळे हे आपल्याला आकर्षण अधिक असतं. बघा, जसं प्रत्येक मुलाला त्याची आई जन्म देते, त्यामुळे त्याचा स्वाभाविक प्रेम हे आईकडे जास्त असतं. मूल आईला कधीच विसरू शकत नाही. आईच्या गर्भातून मुलाचा जन्म झाल्याने आईबरोबरचं त्याचं नातं खूप जवळचं असतं. पण आईच्या गर्भात गर्भधारणा वडिलांमुळे होते. म्हणजे मूळ कारण त्या मुलाचं त्याचे वडील आहेत, आई नाही. तर ह्याचा आपल्याला विसर पडल्याने भौतिकाकडे आपलं आकर्षण अधिक असतं आणि बीज प्रदान करणारे पिता म्हणजे भगवंत यांचा आपल्याला विसर पडलेला असतो. आता हा श्लोक समजून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सर्व कारणांचं कारण कोण आहेत? कृष्ण आहेत. म्हणून ज्ञान घेऊन आपल्याला भौतिकातलं जे आपलं आकर्षण आहे ते कमी केलं पाहिजे आणि आपल्याला कृष्णांकडे ते वाढवलं पाहिजे. तर ह्या आधी आपण इथलं समजून घेऊया. बघा, आता 84 लक्ष योनींचे बीज प्रदान करणारे पिता कृष्ण आहेत आपण समजून घेतलं. आता 84 लक्ष जीव का आहेत बरं? तर कारण त्यांची चांगली वाईट कर्माचं फळ म्हणून त्यांना ते शरीर प्राप्त झालेलं आहे. आता प्रकृती मातेसारखी जरी असली तरी जीवांची गर्भधारणा भगवंतांनी केलेली आहे. बीज प्रदान करणारे पिता भगवंत आहेत आणि मग पूर्वकर्मानुसार जीव वेगवेगळं शरीर धारण करत असतो. हे आपण समजून घेऊया. आता आपल्याला बघा, बद्ध जीव त्यासाठी म्हटलं जातं कारण प्रकृतीचा कुठला ना कुठला तरी गुण आपल्यावरती प्रबळ आहे. त्याचप्रमाणे त्या माणसाच्या स्वभाव आणि त्याच्या क्रिया असं ठरत असतात. मग हे गुण आपल्यामध्ये कुठून येतात? तर आपल्या मनामध्ये काय विचार असतात, आपण कुठलं अन्न खातो, कोणाबरोबर अधिक वेळ घालवतो, तर याचाही ह्याच्यावर प्रभाव पडतो. तसंच गतजन्मातील संस्कार या सर्व गोष्टींवरती ठरतं की कुठला गुण आपल्यामध्ये प्रबळ असेल आणि त्याच्या प्रभावाखाली आपण वागतो. आता या पुढच्या श्लोकामध्ये आपण समजून घेऊया की आता कृष्ण आपल्याला काय अजून पुढचं ज्ञान आपल्याला काय मिळतंय. हरे कृष्ण. सत्वं रजस्तमम् इति गुणा प्रकृती संभवा निबंधन्ति महाबाहो देहे देहिनम् अव्ययम्. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहो अर्जुना, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा तो या त्रिगुणांनी बद्ध होतो. आता इथे कृष्ण सांगतायत की आपण कसे बद्ध होतो. आता जीवात्मा कसा आहे? खरं तर शुद्ध आहे, पण प्रकृतीच्या 3 गुणांच्या संपर्कात आल्याने तो बद्ध होतो. या 3 गुणांच्या प्रभावाखाली तो कार्य करतो. तो या गुणांनी बद्ध असल्याने त्या गुणानुसार कार्य त्याला करावेच लागते आणि त्याप्रमाणे तो शरीर प्राप्त करतो आणि सुख-दुःख भोगतो. आता आपला आत्मा हा कृष्णांपासून आल्याने गुणात्मक दृष्ट्या सच्चिद आनंद आहे. पण प्रकृतीच्या 3 गुणांच्या संपर्कात येऊन तो अशुद्ध होतो आणि सच्चित आनंद ह्याच्या विरुद्ध अशी परिस्थिती म्हणजे असत, अज्ञानी आणि आपण निरानंदी होतो. आता जसं पावसाचं पाणी बघा, डोंगर माथ्यावरती जेव्हा पडतं ते आपण उंजळीत घेतलं तर अगदी स्वच्छ असतं ते. पण डोंगरावरून खाली वाहत येणारं पाणी कसं गढूळ असतं, कारण त्याच्यामध्ये दगड, माती इत्यादी मिसळलेले असतात. तर तसाच हा आत्मा आपला अशुद्ध होतो. आता आपलं शरीर तेही मूळचं निरोगी आहे, पण शरीराला एखादा रोग झाला तर तो रोग ठरवतो की आपण काय खाणार, कसं राहणार. म्हणजे जणू तो रोग आपलं नियंत्रण करतो. जसा डायबिटीस आहे, ऍसिडिटी आहे, असा त्रास असणारे लोक काही विशिष्ट प्रकारचं अन्न खाऊ शकत नाहीत. किंवा ज्याला संधिवात असेल तर तो व्यक्ती सर्व हालचाली करू शकत नाही किंवा अगदी साधा ताप आला असेल तरी सकाळी उठून आपण आपली नेहमीची कामं करू शकत नाही. म्हणजे ताप ठरवतो की ही व्यक्ती आता काय करणार आणि काय करणार नाही ते. तसेच प्रकृतीचे 3 गुण आपलं नियंत्रण करत असतात आणि ते ठरवतात की आपण कसं वागणार, काय आपण करणार. जणू कठपुतळीसारखे आपल्यावरती ते नियंत्रण करतात. तर या 3 गुणांचं हे जे 3 गुण असतात प्रकृतीचे, ते गुण कुठले? तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. गुण म्हणजे काय? तर दोरी.
जणू आपण ह्या दोऱ्यांनी बांधले गेलेले आहोत, म्हणूनच आपल्याला बद्ध जीव म्हटलेला आहे. आणि या 3 गुणांपैकी कुठला एक गुण आपल्यामध्ये प्रबळ आहे, त्यावरून आपला स्वभाव आणि कर्म म्हणजे कार्य आपली ठरत असतात. तर हे आपण समजून घेऊया. आता याबद्दल आपण अधिक ज्ञान पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला दिलं जाणार आहे. हरे कृष्ण. तत्र सत्वं निर्मलत्वां प्रकाशम् अनामयं सुखसंगेन बन्धाति ज्ञानसंगेन च अनघ. हे अनघ अर्जुना, सत्वगुण इतर गुणांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. आता या श्लोकामध्ये 3 गुणातला जो शुद्ध गुण आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, यातला जो शुद्ध गुण आहे तो सत्वगुण आहे. आता सत्वगुणामध्ये एखादा व्यक्ती जो असतो तो त्यामध्ये ज्ञानाच्या प्रकाशाचा उदय होतो असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा की आपली इंद्रिय वापरून तो अशी कार्य करतो ज्याद्वारे शरीरासाठी ती हितकारक असतील. जसा सत्वगुणी मनुष्य अर्चविग्रहांचं दर्शन घेतो आपले डोळे वापरून. शास्त्रज्ञ आहेत, तत्वज्ञानी आहेत, डॉक्टर आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, असे समाजातले बुद्धिवान लोकांमध्ये हा सत्वगुण असतो. या सर्वांमध्ये ज्ञान अधिक असल्याने स्वतःला ते ज्ञानी मानतात. आणि सत्वगुणी व्यक्ती कसा म्हटलाय, बुद्धिमान असतो, सुज्ञ असतो, त्याला योग्य अयोग्याची व्यवस्थित जाण असते. त्यामुळे तो वाईट कर्म, पापकर्म इत्यादी करत नाही आणि त्यामुळे पापकर्माची फळही भोगत नाही आणि त्यामुळे सुखाचा अनुभव तो घेत असतो. इथे कृष्णांनी अर्जुनाला 3 गुणांबद्दल ज्ञान द्यायला आता सुरुवात केलेली आहे आणि हे ज्ञान देत असताना कृष्ण अर्जुनाला अनघ असं संबोधतात. अनघ म्हणजे काय? निष्पाप. कृष्ण त्याला अनघ म्हणून संबोधतात कारण 3 गुणांचं ज्ञान समजण्यासाठी जी पात्रता लागते ती अर्जुनामध्ये आहे. आता असे लोक आपण बघतो की जे उच्च शिक्षित असतात, शांत स्वभावाचे असतात, समृद्ध असतात, कायद्यांचं नियमांचं ते पालन करत असतात. त्यामुळे ते जीवन कसं शांतपणे जगत असतात आणि ज्ञानामुळे आणि सुखामुळे सत्वगुणी मनुष्य बद्ध होतो असंही इथे म्हटलेलं आहे. म्हणजे आहे त्या परिस्थितीत तो आनंद मानतो आणि एक प्रकारचा संतोष किंवा समाधान त्याच्याकडे असतं. त्या पण ह्या पुढची प्रगती म्हणजे कृष्ण भावनेचा स्वीकार का करायचा हे त्याला समजत नाही. आहे ते सर्व चांगलं आहे, मग आता कृष्णांची भक्ती का करायची असा त्याचा विचार असतो. तशा प्रकारे सत्वगुणी मनुष्य ज्ञानाने आणि सुखाने बद्ध असतो. पुढे प्रगती तो करू इच्छित नाही. म्हणजे सत्वगुणाने बद्ध झाल्याने त्याला भौतिक जगच बरं वाटत असतं. भौतिक जगामध्ये जी अपूर्णता आहे, नश्वरता आहे ही त्याला समजून येत नाही. म्हणून इथे म्हटलेलं आहे सुखसंगेन बधनाती ज्ञानसंगेन च. तर अर्जुनाकडे असं ज्ञान जरी असलं आणि सुख जरी असलं तरी तो याने बद्ध नाहीये म्हणून कृष्ण त्याला अनघ असं म्हटलेलं आहे. आपण आता रजोगुणाबद्दल पुढच्या श्लोकामध्ये जाणून घेऊया. हरे कृष्ण. रजोरागात्मकं विद्धि तृष्णासंग समुद्भवं तत निबद्धन्ति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. हे कौंतेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. इथे रागात्मकम तृष्णा संगम असं म्हटलेलं आहे. तृष्णा म्हणजे काय? वेग किंवा तहान. जसं आता एका कुटुंबामधलं की माझ्या बहिणीने मोठा बंगला बांधला तर मलाही बांधायचंय, माझा भाऊ अमेरिकेला चाललाय मलाही जायचंय, अशी तुलनात्मक स्पर्धा ठेवणे. जशी पाण्याची तृष्णा असते ना तेव्हा ती पाणी प्यायल्यानेच भागते, तसा हा रजोगुण असतो. त्या गोष्टी प्राप्त करण्याचाच त्याला हे लागलेलं असतं, इच्छा असते आणि त्या करण्यामागेच त्याची धडपड सुरू असते. मान सन्मान मिळवण्याची तृष्णा असते. रागात्मकम म्हटलंय काम किंवा असंख्य वासना, स्त्री पुरुष यांच्यामधलं आकर्षण म्हणजे रजोगुण. रजोगुण वाढला की माणसाची भोग प्रवृत्ती वाढते. अधिकाधिक इंद्रिय तृप्ती कशी करता येईल याच्या मागे तो सतत असतो. संपत्ती, मोठं घर, सुंदर पत्नी, मुलं अशा गोष्टी त्याला हव्या असतात. मान प्रतिष्ठा, प्रसिद्धी ही त्याला हवी असते आणि हे सगळं मिळवण्यासाठी अर्थातच त्याला परिश्रम करावे लागतात.
म्हणजे कर्म करावी लागतात आणि कर्मांच्या फळावरती रजोगुणी व्यक्ती अत्याधिक आसक्त असतो. तन्नी बंधनाती कौंतेय कर्मसंगेन देहिनम, म्हणजे या कर्मामुळेच रजोगुणी बद्ध होतो. कर्म आणि फळाची आसक्ती याने तो बद्ध होतो. इथे असंख्य इच्छा म्हणजे काम म्हटलेलं आहे. तर काम कसं आहे, कधीही संतुष्ट होत नाही. इथे इंद्रियांच्या इच्छा कधीही संपत नाहीत. हे करून झालं, आता ते करूया, ते झालं, मग अजून काहीतरी शोधूया. असं कितीही पुरवलं तरी इंद्रिय संतुष्ट होत नाहीत. त्यांच्या इच्छा अपूर्णच राहतात. रजोगुणी व्यक्तीसाठी इंद्रिय तृप्ती सर्वस्व असतं. म्हणजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं तो मानत असतो. आणि इंद्रिय तृप्तीसाठी पैसा कमवावा लागतो म्हणून तो कामही करतो. आणि त्याचं लक्ष कामाकडून मिळणाऱ्या लाभाकडे सतत असतं. त्यामुळे तो बंधनाला त्याच्या तो कारणीभूत ठरतो. आता हे भौतिक जग कसं आहे, अधिक तर रजोगुणाच्या प्रभावामध्ये आधुनिक संस्कृतीमध्ये इंद्रिय तृप्तीचं खूप महत्व आहे. याचं कारण हा रजोगुण आहे. कलियुगाचा हा एक गुणधर्म आहे बघा, की सर्व बुद्धीचा वापर करून मनुष्य भोगाची साधन शोधण्यामध्ये करतो. आता मनुष्य जीवन सुखी करायचं तोच मार्ग आहे असं त्यांचा गैरसमज झालेला असतो. त्यामुळे अनेक उपकरणं, साधनं इंद्रिय तृप्तीची असतात ती. यांचा शोध पण लागत असतो आणि बाजारात त्यांची विक्री पण होत असते. पण हे करत म्हणजे हे अशा प्रकारे जरी करत राहिलं, अमर्याद इंद्रिय उपभोग घेत राहिला, तरी सुख मिळतं का? तर मिळत नाही. मग ह्यात नाही मिळत, मग अजून काहीतरी करून बघू, अजून काहीतरी करून बघू, अशी सतत धडपड हा रजोगुणी करत असतो. पण समाधानी मात्र नसतो. सतत इंद्रिय तृप्तीचे विचार केल्याने समाधान मिळत नाही. त्यामुळे त्याचं मनही अशांत असतं. तर ते इथे लक्षात घेऊया, कितीही उपकरणं, साधनं इंद्रिय तृप्तीची जरी उपलब्ध असली, तरी उपभोगाची क्षमता मनुष्य वाढवू शकत नाही. कारण मनुष्य म्हणून एक ठराविक प्रमाणातच तो अन्न खाऊ शकतो. जसं आता हत्तीसारखं ढीगभर अन्न तो नाही खाऊ शकणार. गाई म्हशीसारखं दिवसभर मनुष्य चरू शकत नाही. तर रजोगुणी व्यक्तीच्या इच्छा फार तीव्र असतात. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. त्यामुळे तो सतत एका तणावाखाली असतो. मिळालं करायला तो थोडा वेळ आनंद उपभोगतो. परत त्याला भोगाची इच्छा होते. नाही मिळालं तर दुःख, पाहिजे तेवढं नाही मिळालं तर क्रोध, म्हणजे मी आणि माझं हेच त्याचं आयुष्य असं असतं. आणि हे करताना तो कर्मबंधनामध्ये अतिशय गुरफटून जातो. आता तिसरा तमोगुण, याबद्दल आपल्याला या पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, ते आपण जाणून घेऊया. हरे कृष्ण. तमः तु अज्ञानजम विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमाद आलस्य निद्राभिः तत निबंधन्ति भारत. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण म्हणजे सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत. ते जीवाला बंधनकारक ठरतात. आता तमोगुण याबद्दल इथल्या आजच्या या श्लोकामध्ये सांगितलंय. आपण हा जो तमोगुण आहे हा सत्वगुणाच्या विरुद्ध आहे. आळस, निद्रा तीही अधिक. आता सर्वसाधारण लोक 6 ते 8 तास झोपतात, पण ह्या लोकांना 12 तास किंवा अधिकही झोपू शकतात हे लोक तमोगुणामध्ये. प्रमाद म्हटलेलं आहे. प्रमाद म्हणजे वेडेपणा, अत्याधिक दारू पिणे, अत्याधिक झोपणे, ज्याने एक प्रकारची व्यसनाधीनता दिसते आपल्याला. आणि ते केल्याशिवाय त्यांना राहताच येत नाही. वारंवार सिगरेट ओढणे वगैरे अशी कृती ते करत असतात. मूर्खपणामुळे आपल्या समस्यांमध्ये ते भरच घालत असतात. त्यामुळे प्रमाद असं म्हटलेलं आहे. नशा करणे, जुगार खेळणे, भांडण तंटा करणे, संशयी स्वभाव असतो. तर नियमितपणे काम करणे म्हणजे जसं नोकरी करणे, व्यवसाय करणे हे त्यांना जमत नाही. मग लाच घेणे, अयोग्य मार्गाने पैसे कमवणे असे मार्ग ते अवलंबतात आणि ते करताना काही चूक आहे त्याच्यात असंही त्यांना वाटत नाही. आता हे सर्व अज्ञानामुळे योग्य अयोग्य काय आहे हे त्यांच्या बुद्धीला समजत नाही. कर्तव्य पार पाडणं त्यांना खूप कठीण वाटतं, त्यामुळे ते करत नाहीत. आता तमोगुणी लोकांना योग्य अयोग्याची जाणच नसल्याने ते गोंधळलेले असतात. चुकीच्या गोष्टी त्यांना योग्य वाटतात आणि योग्य गोष्टी त्यांना चुकीच्या वाटतात. जसं की एखाद्या सामान्य मनुष्याला ते महात्मा मानतात आणि एखाद्या महात्माला मात्र ते सामान्य माणूस समजू लागतात. हे सर्व मूर्खपणाने होतं आणि हेच त्यांच्या अधोगतीचं कारण बनतं पुढे. आता या 3 गुणांचं वर्णन ऐकल्यावरती आपण स्वतः आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती कोणत्या गुणाने प्रभावित आहेत हे आपण समजू शकतो. आपल्याला प्रगती सत्वगुणाहून पुढे करायची आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींमध्ये रजोगुण आणि तमोगुण आहे ते पतनाला कारणीभूत होतात हे आपल्याला
ते समजतं आणि या गुणांपासून आपल्याला दूर राहायला सांगितलेलं आहे. आपण पुढचा बघूया श्लोक. हरे कृष्ण. सत्वं सुखे संजयति रजः कर्माणि भारत ज्ञानम् आवृत्य तु तम प्रमादे संजयति उत. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून त्याला प्रमादाशी व मूर्खपणाशी बांधतो. आता कृष्ण इथे सारांश सांगतात. ज्ञान आणि सुख यामध्ये सत्वगुणी व्यक्ती बद्ध होतो, रजोगुणी व्यक्ती सकाम कर्माने बद्ध होतो. त्याच्या असंख्य इच्छा असतात, त्यामुळे मला हे पाहिजे, मी ते मिळवीन, मोठं घर बांधेन, इथे जाईन, ते करेन, अशा असंख्य इच्छा असतात. आणि तमोगुणी व्यक्ती म्हणजे अज्ञान, निद्रा, आळस, व्यसनाधीनता असंच म्हटलेलं आहे. तर जे पृथ्वीच्या वरचे ग्रह आहेत, उच्च लोक इत्यादी आहेत, ह्याच्यामध्ये सत्वगुणाचं प्राबल्य असतं. आपण ऐकतो ना, स्वर्गात सर्वत्र सुख असतं, शांती असते, सर्व ज्ञानात असतात. मग पृथ्वीवर रजोगुण अधिक आढळतो. त्यामुळे महत्वाकांक्षा असते, स्त्री पुरुष यांच्यातलं आकर्षण, सत्ता, वादविवाद, इंद्रिय तृप्ती, हे सर्व आहे ते पृथ्वीवर आहे, हे रजोगुणामुळे आहे. तसंच जे अनर्थ आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, हे मत्सर, हे सर्व पृथ्वीवरती अधिक प्रमाणात आढळतात. त्याचं कारण हे रजोगुण आहे. तमोगुणाला अज्ञान म्हटलेलं आहे. जसे पशुयोनीमधले असतात जीव, ते कसे आहेत, कृष्णांच्या पूर्ण विस्मरणात आहेत. तसंच काही लोकांचं आयुष्य हे प्राण्यापेक्षा वेगळं नसतं. अगदी आहार, निद्रा, भय, मैथून हेच करण्यामध्ये त्यांचं जीवन जात असतं. तर हे समजून घेऊया. हे 3 प्रकारचे गुण आहेत. आता ह्याबद्दल आपण अजून पुढे समजूया काय कृष्णांनी सांगितलंय. 10वा श्लोक आहे. हरे कृष्ण. हे भारता, सत्वगुण कधी कधी रजोगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण सत्व आणि तमोगुण यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे त्यांच्यामध्ये वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा चालू असते. आता बघा, हे तिन्ही गुण आपल्या सर्वांमध्ये असतातच असं म्हटलेलं आहे. या 3 गुणांनी आपण सदैव बद्ध असतो. हे गुण आपल्याला सोडत नाही. आपण म्हटलं सत्वगुणी व्यक्ती पण बद्ध होतो. सत्वगुणी खरं तर बुद्धिमान आहे, योग्य अयोग्य समजू शकतो. त्यामुळे तो वाईट कार्य करत नाही. परिणामी तो सुखी समाधानी असतो. पण या सुखामुळे आणि ज्ञानाने तो बद्ध होतो. सत्वगुणी व्यक्ती बुद्धिमान, वैज्ञानिक असतात, तत्वज्ञानी, विद्वान, शिक्षण तज्ञ असे खूप ज्ञानी असतात. म्हणजे या भौतिक जगा पलीकडे मात्र ते जाऊ शकत नाही. पृथ्वी ते उच्च लोक, उच्च लोक ते पृथ्वी, असाच ते जन्म घेतात. पृथ्वीवर परत येतात, परत जन्म घेतात, म्हणजे ज्ञान घेतात, सुख समाधानाने राहतात, पण भौतिक जगाशी बद्ध राहतात. रजोगुण आपण समजून घेतलं, अतिशय खूप इच्छा, तीव्र इच्छा आणि ते पूर्ण करण्यासाठी सतत धडपड, कठीण परिश्रम, ज्याला वर्कोहॉलिक्स म्हणतात ना, तसे हे लोक असतात. आणि कार्य करताना सतत ह्याचा मला काय लाभ मिळणार ह्यावर त्यांचं लक्ष असतं आणि ते बघून ते कार्य करत असतात. तर हेच झालं सकाम कर्म. आणि कर्माचं फळ म्हणजे सकाम कर्म आणि कर्माचं फळ ह्याने हा रजोगुणी बद्ध होतो. त्याच्या इच्छा कधी न संपणाऱ्या असल्याने तो वारंवार पृथ्वीवरतीच जन्म घेतो, भौतिक जगात जन्म घेतो. रजोगुणी व्यक्ती खूप परिश्रम करतो, धन कमावतो, धनाढ्य बनतो, तेव्हा या धनाचा वापर तो सत्कार्यासाठी करू शकतो. तमोगुणी कसा आहे, अज्ञानात आहे, त्यामुळे तो वागतो ते सगळं आळशीपणाचं, निरर्थक त्याचं वागणं असतं. कामचुकार मनुष्य असतो, कर्तव्य न बजावणारा, कामामध्ये चालढकल करणारा, झोपेमध्ये वेळ घालवणारा, व्यसनाधीन असा, मित्रांबरोबर दारू सिगरेटच्या आहारी गेलेला, इंद्रिय तृप्ती करताना वाहून जाणे म्हणजे अगदी प्राण्यांसारखं पशुवत जीवन तो जगत असतो. कारण योग्य अयोग्य ठरवण्याची बुद्धी त्याच्यात नसते, त्यामुळे मनाला येईल तो वागतो. आता हे 3 गुण आपल्या सर्वांमध्ये असतातच आणि या 3 गुणांच्या मध्ये वर्चस्वाची स्पर्धा सुरू असते. हे 3 गुण आपल्याला कधीही सोडत नाहीत आणि कुठल्या एका गुणामध्ये आपण राहत नाही. म्हणजे कधी सत्वगुण आपल्यामध्ये वाढतो, कधी रजोगुण आपल्यामध्ये वाढतो, तर कधी तमोगुण वाढतो किंवा कमी होतो. आता आपण सत्वगुणाला पोषण दिलं म्हणजे आपल्यामध्ये सत्वगुण वाढेल. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांमधला श्रेष्ठ गुण आहे सत्वगुण. पण असं असलं तरी रजोगुणामुळे आपण कार्य करू शकतो. आपण जे क्रियाशील राहतो ना, ते रजोगुणामुळे राहतो, हे समजून घेऊया.
तमोगुणामुळे शरीराला विश्रांतीसाठी आवश्यक असलेली झोप आपल्याला मिळू शकते. तर जेव्हा रजोगुण आणि तमोगुण प्रमाणापेक्षा जास्त प्रभाव टाकतात तेव्हा त्याचा दुष्परिणाम दिसून येतात. आता आपण काय खातो, कुठला आहार घेतो, डोळ्यांनी काय बघतो, कानांनी काय ऐकतो, कोणाबरोबर संग ठेवतो, या सर्व गोष्टींचा प्रभाव आपल्या स्वभावावरती पडतो आणि मग तो गुण आपल्यावरती प्रभाव टाकत असतो. आता सत्वगुणी आपण म्हटलं ज्ञानी असतो, सुज्ञ असतो, बुद्धिमान असतो. रजोगुणी म्हणजे क्रियाशील, महत्वाकांक्षी. आता सत्वगुण श्रेष्ठ म्हटला तरी रजोगुणाचं पण महत्व आहे. म्हणजे जसं आता एखादा राजा असेल, शासक जो असतो ना तो रजोगुणी असतो, त्यामुळे तो राज्याला सुरक्षा प्रदान करू शकतो, देशाचं रक्षण करू शकतो. आता जेव्हा एखादा राजा सत्वगुणी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली राज्य करतो, त्यावेळेला तो अधिक यशस्वीपणे आणि नीतिमत्तेने राज्य करू शकतो. जसे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वामी रामदास यांचं मार्गदर्शन घेतलं होतं, किंवा राजा चंद्रगुप्त होता त्याने चाणक्याचा उपदेश मानला होता. तर अशी आपल्याला खूप उदाहरणं देता येतात. आता जीवात्मा शाश्वत आहे, पण तो भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध आहे, जी परिवर्तनशील आहे. म्हणजे या प्रकृतीच्या गुणांमध्ये सतत वर्चस्वाची स्पर्धा सुरू असते असं म्हटलेलं आहे. आता इथे पुढच्या चित्रामध्ये आपल्याला दाखवलंय बघा. त्यावेळी वर्चस्वाची स्पर्धा म्हणजे आता बघा वेगळ्या वेगळ्या वेळी कुठला कुठला गुण कसा प्रभावशाली ठरतो. आता पहाटेची वेळ आहे तर सत्वगुण प्रबळ असतो. आता त्यावेळी सत्वगुणाने रजो आणि तमोगुणावरती मात केलेली असते. सत्वगुण प्रबळ असल्याने त्यावेळी सत्वगुणातील कार्य करायला तो मदत करतो. त्यासाठी मुलांना बघा सकाळी उठून पाठांतर करायला सांगतात, अभ्यास करायला सांगतात. कारण त्यावेळी अभ्यास केला आता व्यवस्थित लक्ष लागतं, पाठांतर लवकर होतं आणि आठवणीमध्ये राहतं. तर हे ज्ञान प्राप्त करणं हे सत्वगुणामध्ये स्थित राहूनच आपण घेऊ शकतो. त्यासाठी हा पहाटेचा जो वेळ आहे सूर्योदयापूर्वी 1.5 तास, ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात, ती उत्तम वेळ मानली जाते. भक्तही पहाटे लवकर उठून मंगल आरती, जप इत्यादी करतात कारण ती वेळ उत्तम मानली जाते. जप करताना मन स्थिर शांत राहू शकतं यावेळेस इतर वेळेपेक्षा. मग आता जसा सूर्योदय झाला, दिवस उजाडला की रजोगुणाचा प्रभाव वाढू लागतो. सगळ्यांचीच कामावर जायची घाई, पैसे कमावण्याची धडपड सुरू होते. तर यावेळी या दिवसाच्या वेळी रजोगुणाने सत्वगुण आणि तमोगुणाचा पाडाव केलेला असतो. रजोगुणाच्या प्रभावाने मन ऍक्टिव्ह असतं, सतत कामाचे विचार असतात, हे करायचंय, तिथे जायचंय. त्यानंतर जेव्हा रात्र होऊ लागते तर त्यावेळेला आता सूर्यास्तानंतर तमोगुणाचा प्रभाव वाढतो. तमोगुणाने सत्वगुण आणि रजोगुणावर मात केलेली असते त्यावेळेला. तमोगुणात असलेली व्यक्ती असल्यासारखी कामं करते आपण म्हटलं. त्यामुळे सर्व चुकीची कामं, चोरी इत्यादी रात्री केली जातात. आता यावेळी आपण जप करण्याचं जरी ठरवलं तरी आपल्याला जमत नाही, झोप येते आणि आपलं लक्ष लागत नाही. या 3 गुणांचा प्रभाव केवळ माणसांवरच नाही तर पशुपक्षी, वृक्षवेली, समाज, देशांवरही पडताना दिसतो. आता जेवढा प्रगत देश तेवढा रजोगुणाचा प्रभाव जास्त. जेवढा सांस्कृतिक महत्व असलेला देश आहे तेवढा सत्वगुणाचा प्रभाव जास्त आणि जेवढा मागासलेला अविकसित देश तेवढा तमोगुणाचा प्रभाव अधिक असतो. आता असं म्हणूया भौतिक प्रकृतीमध्ये असं काहीच नाहीये ज्याच्यावर या गुणांचा प्रभाव पडत नाही. अगदी आहारामध्ये कांदा लसूण जरी असलं ना तरी ते तामसिक मानलं जातं. ते खाल्ल्याने आपल्यामध्ये तमोगुणाची वाढ होते. गाय सत्वगुणात आहे, तिचं दूध पिल्याने आपल्यामध्ये सत्वगुण वाढतो. आता उच्च ग्रहांमध्ये म्हटलं सत्वगुण प्रबळ असतो. देवदेवता सत्वगुणात असतात. आपण म्हटलं पृथ्वीमध्ये रजोगुण आहे आणि जे खालचे अधो ग्रह आहेत तिथे आपण म्हटलं की हा तमोगुण प्रबळ असतो. आता पुढे बघू आपण. हरे कृष्ण. जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. आतापर्यंत आपण काय समजून घेतलं की रजोगुणी आणि तमोगुणी व्यक्ती दुःखी असतो. सत्वगुणात तो थोडासा आनंद प्राप्त करतो पण तोही एक निर्मळ आनंद नसतो. तरीही रजोगुणी आणि तमोगुणी पेक्षा तो सुखी असतो. तर इथे कृष्ण काय सांगतायत की देहाची 9 द्वारे ज्ञानाने प्रकाशित झाली की सत्वगुणाची वाढ होते. आता ही 9 द्वारे कुठली तर 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, जननेंद्रिय आणि गुदा. 9 द्वारे प्रकाशित झाली म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली आहे आणि त्याचा परिणाम त्याच्यावरती स्पष्ट दिसतो म्हणजे सत्वगुणाची वाढ झाली आहे. तर या गुणामध्ये मनुष्य सर्व गोष्टी कसा योग्य त्या स्थितीमध्ये पाहू शकतो. गोष्टी नियमित स्वरूपामध्ये तो त्याचा आस्वाद घेऊ शकतो.
तो मनाने व शरीराने पवित्र असतो. ज्ञान असल्याने विचारपूर्वक तो निर्णय घेतो आणि त्याप्रमाणे तो वागतो. म्हणजे योग्य अयोग्याची अचूक जाण त्याला असते, त्यामुळे तो चुकीच्या गोष्टी करत नाही. त्याची इंद्रिय पण संयमित असतात. सुख समाधानाने शांतीने तो जगतो. आता ज्ञानप्राप्ती झाल्याने मनुष्य जीवनाचं त्याला महत्व कळतं. गुरूंच्या आदेशाचं तो पालन करतो, साधना करतो आणि इंद्रियांचा वापर करून पुढे कृष्ण भावनेमध्ये जोडून घेऊ शकतो. म्हणजे त्याचं जे ध्येय आहे कृष्णांकडे जाणं हे त्याला स्पष्टपणे माहिती असतं आणि त्या दृष्टीने तो प्रयत्नही करत असतो. हा, हरे कृष्ण. हे भरतर्षभ, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत् प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उपस्थित होतात. आता आपण समजून घेतलं की पृथ्वीवरती रजोगुण सर्वत्र सर्वत्र प्रबळ आहे. माझं घर, माझा पैसा, माझी पत्नी, सगळं काही माझं, हा झाला रजोगुण. आणि जे आहे त्याच्यापेक्षा अधिक पाहिजे, हा खटाटो. आणि त्यामुळे सतत असमाधान. जसा धृतराष्ट्र होता, ज्याला राज्यप्राप्तीची प्रचंड लालसा होती, पुत्रमोहामनेही तो बद्ध होता, आंधळाच होता पुत्रमोहाने म्हणतात ते. की रजोगुणातील व्यक्तीला ज्ञान असतं, शास्त्रांबद्दल माहिती असते, पण तो म्हणतो मला खूप जबाबदाऱ्या आहेत, त्या पार करा, त्या मी पार पाडेन तेव्हा मी मग इथे भगवद्गीतेचा वर्ग वगैरे करेन. तोपर्यंत त्याला म्हणजे त्याला भौतिकाचं आकर्षण अधिक असतं. आता कारण त्याची प्रबळ अशी इच्छा असते, लोभवृत्ती असते त्याच्यामध्ये. कोणाकडे काही जास्त असेल त्याच्यापेक्षा, तर त्याला तिथे लगेच ती ईर्ष्या उत्पन्न होते. तसंच इंद्रिय तृप्तीसाठी तो अत्याधिक आतुर असतो. पत्नी, मुलं याकडे त्याची अत्याधिक आसक्ती असते आणि या सर्व गोष्टी करताना अध्यात्माकडे तो लक्ष देत नाही. जे काही आहे त्याच्यापेक्षा अधिक हवं अशी त्याची लोभवृत्ती असते सदैव. त्यामुळे समाधान नसतं. त्यामुळे प्रयासही तो खूप करतो. मनाजोगं फळ मिळालं तर काही काळ तो आनंदी राहतो. परत त्याला इच्छा होते, परत प्रयत्न करू लागतो फळ मिळवण्याचे. मग ह्यावेळी मनाजोगं फळ मिळालं नाही तर दुःख होतो, क्रोध येतो आणि त्यामुळे त्याचं मन शांत नसतं, अस्थिर असतं. आणि अशांत मन कसं कृष्णाकडे जाण्याचा विचार पण करू शकत नाही. अशांत मन केवळ इंद्रिय तृप्तीच्या नवीन नवीन योजना आखत राहतं. आता 13वा श्लोक. हरे कृष्ण. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियपणा, मूर्खपणा आणि मोह हे अनर्थ प्रकट होतात. तमोगुणाची वाढ झाली म्हणजे अज्ञानामुळे अंधकार असतो. असा व्यक्ती निरर्थक कार्य करतो. त्याच्या अज्ञानामुळे कसल्या इच्छा त्याच्या मनामध्ये येतील ह्याचा काही नेम नसतो. कारण योग्य अयोग्य समजण्याचं ज्ञानच नसतं. त्या भ्रमित गोंधळलेला असतो, आळशी असतो, स्वप्न बघतो मोठी मोठी, पण कृती काही करत नाही. आता त्याचं शरीर खरं तर व्यवस्थित असतं, पण त्याला परिश्रम करायचे नसतात. जणू एखाद्या प्राण्यासारखं आयुष्य तो जगत असतो. आता इथे चित्रामध्ये बघा, जो मनुष्य दाखवलेला आहे तो व्यवस्थित आहे, पण तो काय आहे, कसं आहे, तर त्याची शारीरिक क्षमता असतानाही त्याला मनाच्या लहरीप्रमाणे काम करायचंय, परिश्रम करायचं नाहीये त्याला. सशक्त असला तरी मेहनत करायची नाहीये, पण नशा करण्याची त्याची इच्छा आहे. कारण हेच अज्ञान आहे आणि अज्ञानामुळे अंधकार आहे. त्यांना पशुवत जीवन हे लोक जगत असतात. माणसाचं जीवन असलं तरी पशुसारखं जीवन. तर भागवतमध्ये अशा लोकांना द्विपाद पशु असं म्हटलेलं आहे. 2 पायांचे पशु. पुढचं घेऊ आपण. हरे कृष्ण. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त करतो. आता इथे या श्लोकात म्हटलेलं आहे की सत्वगुणामध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जर का मृत्यू आला तर मृत्यूनंतर त्याला उच्च ग्रहाची प्राप्ती होते, जे ऊर्ध्व लोक आहेत, स्वर्गलोक, जनलोक, तपलोक इत्यादींच्या ठिकाणी जातो आणि तो दैवी सुखांचा उपभोग घेतो. सत्वगुणी हा रजोगुणी आणि तमोगुणीपेक्षा श्रेष्ठ आहे आपण समजून घेतलं तर. भौतिक जगातला सर्वात म्हणजे सगळ्यात शुद्ध गुण हा, या 3 गुणातला शुद्ध गुण हा सत्वगुण आहे. त्यामुळे सत्वगुणामध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा मृत्यूनंतर त्याला उच्च ग्रहांची, ऊर्ध्व लोकांची प्राप्ती होऊ शकते. आता इथे एक गोष्ट आहे दक्ष प्रजापतींची, ती मी तुम्हाला सांगते. एकदा दक्ष ह्याचे ब्रह्मदेवांचे पुत्र असतात दक्ष प्रजापती, आणि ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे ते गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतात. आता ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली
आणि सृष्टीमध्ये जनसंख्या वाढावी यासाठी त्यांनी दक्ष प्रजापतीला गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायला सांगितला. कालांतराने दक्ष प्रजापती 10,000 मुलांचे पिता बनतात आणि उत्तम शिक्षण देतात आपल्या सर्व पुत्रांना, संस्कार देतात. आणि जेव्हा मग मुलांची गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्याची वेळ येते तेव्हा दक्ष प्रजापती त्यांना नारद मुनींकडे जाऊन आशीर्वाद घेण्यास सांगतात. मग ही सर्व मुलं नारद मुनींकडे जातात. नारद मुनी त्यांना जीवनाचं ध्येय काय आहे, तर परमेश्वराची प्राप्ती असं ज्ञान देतात. आणि त्यांना सांगतात की संन्यास घेऊन तुम्ही या मार्गामध्ये लवकर प्रगती करू शकाल. तुमचं जीवनाच्या म्हणजे जीवनाचं जे जीवन मृत्यूचं चक्र आहे ह्याच्यातून तुमची कायमची सुटका होईल असं केल्याने. आता नारद मुनी शुद्ध भक्त असतात. त्यांच्या साधू संघाचा, त्यांच्या वाणीचा प्रभाव या 10,000 पुत्रांवर होतो दक्ष प्रजापतीचा. आणि नारद मुनींनी दिलेलं ज्ञान त्यांना पटतं. ही मुलं दक्ष प्रजापतीकडे येतात परत आणि गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायला नकार देतात. ते संन्यास घेतात आणि वनामध्ये निघून जातात. दक्ष प्रजापतीला हे वागणं काही फार आवडत नाही, पण कालांतराने त्याने अजून 5,000 त्यांना पुत्र होतात. त्यांनाही ते उत्तम शिक्षण देतात, संस्कार देतात आणि गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांना नारद मुनींकडे आशीर्वाद घेण्यास पाठवतात. आता नारद मुनी त्यांनाही ज्ञान देतात की जीवनाचं ध्येय आहे भगवंतांची प्राप्ती करणं आणि ते केली नाहीत तर तुमचा जन्म व्यर्थ आहे. आता नारद मुनी हेही त्यांना सांगतात की तुमच्या मोठ्या भावांचा आदर्श तुम्ही समोर ठेवा आणि तसंच करा. तर ही मुलंही आता संन्यास घेतात. आता मात्र दक्ष प्रजापती क्रोधित होतो आणि तो नारद मुनींना शाप देतो की या ब्रह्मांडामध्ये राहायला तुम्हाला कुठलं एक ठिकाण नसेल आणि तुम्ही सतत भ्रमण करत राहाल. तर बघा नारद मुनी त्यासाठी सतत भ्रमण करत असतात. तर श्रीला प्रभुपाद कधी कधी गमतीने आपल्या शिष्यांना म्हणत असत की मीही नारद मुनी सारखा भ्रमण करतोय. आपल्याला माहितीये की श्रीला प्रभुपाद कृष्ण भावनेचा प्रसार करण्यासाठी अनेक देशामध्ये त्यांनी भ्रमण केलं. कधी अमेरिका, कधी जर्मनी, कधी फ्रान्स. आणि आता ते म्हणत असत की मला आता वृंदावनामध्ये येऊन स्थित व्हायचं आहे. तर या कृष्ण भक्तीचा जो आता प्रचार आहे आता तुम्ही सर्वजण करा असं ते गमतीने सांगत असत. तर आपण हे समजून घेतलं. आता पुढचा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशूंच्या योनीमध्ये जन्म घेतो. आता या श्लोकामध्ये सांगितलंय की रजोगुणी व्यक्ती त्याच्या अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी परत परत पृथ्वीवर जन्म घेतो आणि सकाम कर्म करतो. आणि तमोगुणी व्यक्ती अज्ञानामुळे मनुष्य जीवनाचा वापर पशुवत जगण्यासाठी करतो आणि मृत्यूनंतर मग पशुची योनी प्राप्त करून घेतो. आता काही जणांचा गैरसमज असतो बघा की आपल्याला आता माणसाचा जन्म मिळाला आहे आणि मृत्यूनंतरही माणसाचाच मिळणार आहे. पण असं नाहीये. मनुष्य जन्मात आपण काय कर्म करतो ह्यावरून ठरतो की आपण पुढचा जन्म आपल्याला कुठला मिळेल. तर रजोगुणी व्यक्ती सद्विवेक बुद्धीने वागला तर सत्वगुणामध्ये प्रगती करू शकतो. पण अतिलोभाच्या आहारी गेला तर तो तमोगुणामध्येही प्रवेश करतो आणि मग त्याचं पतनही होतं. पतन होणं म्हणजे काय? प्राण्यांच्या शरीरामध्ये जन्म घेणं. आता असा जन्म प्राप्त झाला की मग त्याच्या वासना असतील त्याप्रमाणे त्याला त्या त्या प्राण्याचं शरीर मिळेल. म्हणजे भगवंतांच्या इच्छेनुसार मग त्याला कीटक बनावं लागेल, कृमी बनावं लागेल किंवा असं वेगवेगळं शरीर त्याला प्राप्त होतील. आता इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा. गरुड पुराणाच्या आधारावरती आपण ही चित्र आधी समजून घेतलेली होती. एखाद्या स्त्रीला जर का खूप कमी कपडे घालायला आवडत असतील तर तिला कदाचित वृक्षाचा जन्म मिळेल. त्यानंतर एखादा व्यक्ती मनुष्य म्हणजे अनियंत्रितपणे मांसाहार करत असेल तर त्याला वाघासारख्या हिंस्त्र पशुचं शरीर प्राप्त होईल. किंवा एखादा खादाड आहे, हावरट आहे जो काहीही विचार न करता काहीही खात असेल, अगदी शिळं दुर्गंधीयुक्त नासलेलं अन्न खायची त्याची तयारी असेल तर त्याला कदाचित डुकराचं शरीरही मिळू शकेल. म्हणजे मनुष्य म्हणून जन्माचं महत्व जे लक्षात घेऊन काय आहे तर ते कृष्ण भावनेमध्ये संलग्न करून घेणं यासाठी आपल्याला हा जन्म हितकारी आहे. अन्यथा जन्म मृत्यूच्या चक्रात आपल्याला सदैव अडकूनच पडावं लागेल. आता तमोगुणात असलेल्या व्यक्तींच्यासाठी कृष्णांनी दिलेली ही सूचना आहे की पुढे भविष्यात त्यांना प्राण्यांचा जन्मही मिळू शकेल आणि त्यामुळे मिळालेला मनुष्य जन्म आपण जर का आहार, निद्रा, भय, मैथून हेच केलं याशिवाय काहीच नाही केलं तर कृष्ण म्हणतात की आहार, निद्रा, भय, मैथून हे प्राणी तर तुमच्यापेक्षा अधिक चांगलं करू शकतात.
बघा आता हत्ती आहे, जेवढा आहार घेतो तेवढा आपण खाऊ शकत नाही. गाय, म्हैस दिवसभर चरू शकतात, आपण तेही करू शकत नाही. फार फार तर आपण अर्धा तास भोजन करू शकतो, त्यानंतर नाही. काही अस्वल असतात, ती 6-6 महिने झोपतात. थंड प्रदेशामध्ये सापडणारे पोलार बेअर्स असतात, ते तशा प्रकारे झोपतात. किंवा आपल्या घरी अगदी कुत्रा मांजर असेल तेही आपण बघतो, खूप वेळ झोपू शकतात. पण आपण असं झोपू शकत नाही. हे झालं आहाराबद्दल. मग भय, पक्षी बघा जराशी हालचाल केली की उडून जातात. प्राण्यांनाही अधिक भय असतं आपल्यापेक्षा. ते 4 पायांवर त्यासाठी पळू शकतात, अतिशय वेगाने पळतात, उड्या मारू शकतात, झेप पण घेऊ शकतात. आणि आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आपण असं मात्र काहीच करू शकत नाही. मैथून, माकडं बघा जेवढी पिल्लं जन्माला घालतात किंवा पक्षी दिवसातून अनेक वेळा करू शकतात, तेही आपण करू शकत नाही. मग कृष्ण म्हणतात, मनुष्य जीवन जर का तुम्ही आहार, निद्रा, भय, मैथून ह्यामध्येच गमावलं, तर मग आता पशु शरीरच घ्या आणि अधिक चांगल्या प्रकारे हेच करा, भोग करा. तर इथे लक्षात काय घेऊया, की मनुष्याचं शरीर हे प्राण्यांसारखं मर्यादेबाहेर उपभोग करू शकत नाही. आपण प्रमाणाबाहेर आहार घेतला तर आपण आजारी पडतो, प्रमाणाबाहेर झोपलो तरी आजारी पडतो. माणसाने कितीही प्रगती केली, तंत्रज्ञान वापरून अगदी नवीन नवीन उपकरणे, सुखसोयी जरी निर्माण केल्या, तरी इंद्रिय उपभोगाची क्षमता मनुष्य वाढवू शकलेला नाही. म्हणजेच आहार, निद्रा, भय, मैथून यासाठी माणसाचं शरीर बनलेलं नाही. असे भोग केल्याने क्षणिक आनंद प्राप्त होईल, पण त्याहून अनेक पटीने नंतर दुःखच प्राप्त होतो. तर तमोगुणी व्यक्तीला पशुजन्म मिळतो, असं इथे कृष्ण म्हणालेले आहेत. पशुचं जीवन हे अत्यंत संघर्षमय असतं, कष्टाचा जन्म आहे. यातना भोगण्यासाठी पशुचं शरीर मिळालेलं असतं. भोगयोनी त्यासाठी म्हटली जाते. कर्मयोनी केवळ माणसाचं शरीर आहे. तर जिथे आपण बघा जिज्ञासा ठेवून आता ज्ञान प्राप्ती करू शकतो, या मनुष्य जन्मामध्ये जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमचे बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यासाठी आता तमोगुणातून रजोगुणात आणि रजोगुणातून सत्वगुणात अशी प्रगती करावी लागते. पण गुरूंची कृपा झाली तर तमोगुणी तिन्ही गुणांना पार करू शकतो. आपल्याला ही तिन्ही गुणांच्या वरती जो विशुद्ध सत्व गुण आहे त्यामध्ये स्थित होण्यास कृष्ण सांगतात. आपण मृगारीची गोष्ट ऐकलेली आहे. तमोगुणामध्ये स्थित होता बघा तो शिकारी. पण नारद मुनींची कृपा झाली, त्याने ज्ञान घेतलं त्यांच्याकडून, त्यांचा उपदेश मानला आणि स्वतःमध्ये योग्य ते बदल करून आणले. तर गुरूंची कृपा असेल तर हे शक्य होतं. स्वबळावरती तमोगुण आणि रजोगुणातून बाहेर पडणं हे अशक्य आहे. पण रजोगुणी तमोगुणी व्यक्तीचं काही भाग्य असेल तर त्याला आध्यात्मिक गुरुची प्राप्ती होते, अन्यथा हे कठीणच आहे. हरे कृष्ण. कर्मणः सुकृतस्य आहु सात्विकं निर्मलं फलं रजसः तु फलं दुःखम अज्ञानम तमसः फलं. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असूनही ते सत्वगुणी असल्याचे म्हटले जाते, परंतु रजोगुणात केलेल्या कर्माचं फळ दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचं फळ मूर्खपणा अर्थात अज्ञान आहे. आता या श्लोकामध्ये सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी कर्माचा काय परिणाम होणार आहे याबद्दल कृष्ण ज्ञान देत आहेत. सत्वगुणात केलेल्या कार्याचं फळ शुद्ध असतं. सात्विकम निर्मलम फलम असं म्हटलेलं आहे. रजोगुणात केलेल्या कार्यामुळे दुःख आणि लोभ वाढतो. रजोगुणी कार्य सुरुवातीला सुख आणि आनंद देते, पण अंततः दुःखच देतं. तमोगुणात केलेल्या कार्याचं फळ सर्वतः दुःखच दुःख असतं. सत्वगुणी कसा आहे, ज्ञानी आहे, बुद्धिमान आहे, त्यामुळे त्याला तो चुकीची कर्म करत नाही. त्यामुळे त्याने केलेली म्हणजे त्याने पुण्यकर्माचं फळ त्याला मिळत असतं, जे शुद्ध असतं. आता याचा परिणाम म्हणून त्याला उच्च लोकाची प्राप्ती होते. रजोगुणी हे कार्य लाभ प्राप्तीच्या हेतूने करत असतो. भौतिक कार्य करत असताना लाभ हा त्याला खूप महत्वाचा असतो. तात्पुरता आनंद त्याला मिळतो त्यातून. आता कोणी घर बांधलं, हे तात्पुरत्या स्वरूपाचं सुख त्याला मिळेल. मोठं घर बांधायला मोठी संपत्ती पण लागते, ती कमवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात, म्हणजे तिथेही दुःख आहेच. जे गवंडी कामगार मिळून घर बांधतात त्यांनाही शारीरिक परिश्रम करावे लागतात, म्हणजे दुःख आहेच इथे. तर रजोगुणी कार्य भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी केलं जातं. माझं घर, माझी जमीन, माझी गाडी, तर सर्व या तात्पुरत्या स्वरूपाचा आनंद असतं, पण शेवटी ते निष्फळ ठरतं. आणि तमोगुणी ह्याचा आपल्याला अज्ञानच आहे, अज्ञानातच कार्य करतो. ज्ञानच नाही तर योग्य अयोग्य त्याला काही समजत नाही, भ्रमिष्ट असतो. त्यामुळे वर्तमानातही दुःख आणि भविष्यातही तो दुःखच प्राप्त करून घेतो.
आता इथे चित्रामध्ये बघितलं तर आपल्याला समजतं बघा, एक सत्वगुणी ज्ञानी आहे, तर त्याने शास्त्र संमतीद्वारे तो काम करत असतो. इथे त्याने मंदिर बांधलेलं आहे. रजोगुणी फळाकडे अत्याधिक आसक्त असतो, सदैव आपला लाभ बघत असतो. आणि जी क्षणभंगूर सुख असतात, म्हणजे तर इथे बघा त्याने मोठे कॉम्प्लेक्सेस, बिल्डिंग्स बांधलेल्या दाखवल्या आहेत. आणि तमोगुण म्हणजे मूर्खपणाने अज्ञानात केलेलं कार्य असतं. इथे जिना बांधलेला आहे चढण्यासाठी, पण जिना चढायला जागाच सोडलेली नाहीये. तर हे असं ह्याचं काम असतं तमोगुणातल्या व्यक्तीचं. 17वा. हा, हरे कृष्ण. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह तथा अज्ञान उत्पन्न होते. आपण हा श्लोक समजून घेऊया. आपण बघा, आधुनिक समाज हा म्हटलं रजोगुणी आहे. रजोगुणी कार्य कसं असतं? सुरुवातीला आनंद, पण अंततः दुःख मिळतं. स्त्री आणि पुरुष यांच्यातलं आकर्षण तरुण पिढीसाठी काही काळ सुख देणारा, पण अंततः तेच दुःखाचं कारण होतं, हे आपण अनेकदा बघतो. आता रजोगुणी पैसे कमावताना अतिलोभापायी आपली तब्येत पण गमावून बसतो, म्हणजे दुःखच आहे तिथे. तमोगुणी तर अज्ञानच आहे, म्हणजे सगळीच कार्य त्याची निरर्थक असतात आणि भविष्यातही निश्चितपणे दुःख देणारी असतात. जसं की दारू पिणे, पिणाऱ्यासाठी पण आणि कुटुंबांसाठी पण हितावह नाहीच आहे हे. तर तरी माणसं पण पितात. प्राण्यांना त्रास देणं, हत्या करणं हे सर्व अज्ञानामुळे होतं. आता सत्वगुणी यापेक्षा वेगळा आहे, कारण तो ज्ञान घेतो, त्याप्रमाणे तो विवेकाने वागतो, कृष्ण भावनेचं ज्ञान घेऊन तसं आचरण करू लागतो आणि त्याची अनुभूती घेतो. शांत समृद्ध जीवन तो जगतो आणि पुढे क्रमशः तो उन्नती करतो. रजोगुणी मात्र अशांत मन असतं सदैव, त्याचं पुरेसं धन असलं तरी त्याला लोभ असतो, त्यामुळे तो सुख समाधानी असत नाही. मन शांत नाही तर ज्ञान ग्रहण करायला योग्य परिस्थितीच नाही. कृष्ण भावनेचं ज्ञान हळूहळू ग्रहण हा करू शकतो, पण त्यासाठी वेळ द्यावा लागतो. नियमित बघा श्रवण पठण करावं लागतं, जप करावा लागतो. तर रजोगुणी विचार कसा करतो, की मी हे श्रवण पठण जप करण्यासाठी मला 2 तास तरी द्यावे लागतील, मग तोपर्यंत माझ्या बिझनेसचं काय होणार, केवढं नुकसान होईल माझं. 2 तास मी तिथे लक्ष दिलं नाही तर माझं खूप नुकसान होईल, अशा तो सबबी देतो. त्यामुळे संधी समोर जरी आली तरी कृष्ण भावनेमध्ये तो जोडून घेऊ शकत नाही, कारण त्याची भौतिकाकडे आकर्षण अधिक असतं. भौतिकामध्येच राहिल्याने परिणाम तर तो दुःखीच राहतो. आणि कृष्ण भावनेचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सत्वगुण ही आता पात्रता आहे, हे आपण समजू शकतो. तर श्रीला प्रभुपाद आपल्याला यासाठी कळकळीने सांगतात की तुम्ही कृष्ण भावनेमध्ये जोडून घ्या, सत्वगुणाला पार करून विशुद्ध सत्वगुणापर्यंत प्रगती करा. आपण पुढचा श्लोक बघूया. हरे कृष्ण. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्व गतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकावर वास करतात आणि निंद्य तमोगुणी मनुष्य नरक लोकांमध्ये त्यांचं अधःपतन होतं. आता आपण समजून घेतलं की इथे रजोगुणी आणि तमोगुणी सत्वगुणापर्यंत प्रगती करू शकतात, पण त्यांनी त्यासाठी कृष्ण भावनेमध्ये स्वतःला जोडून घ्यायला पाहिजे. भक्तींच्या नियमांचं त्याने पालन करावं लागतं. जसं रोज आहे भगवद्गीता आहे, श्रीमद भागवतम आहे, याचं श्रवण पठण करू शकतो, त्या मार्गाने तो प्रगत होऊ शकतो, अन्यथा नाही होऊ शकत. तर सत्वगुणी व्यक्ती भक्तीमध्ये प्रगती करू शकतात, हे आपण जाणून घेतलं. मग ते उच्च लोकांमध्ये त्यांना स्वर्गलोक इत्यादीची प्राप्ती करून घेतात. तर जसं विमान उड्डाणापूर्वी रनवेवर धावतं, नेहमीच्या रस्त्यावर धावत नाही, तसा हा सत्वगुण असतो. भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी सत्वगुण हा रनवे सारखा म्हटलेला आहे. पण रजोगुणी व्यक्ती आपण जाणून घेतलं वारंवार पृथ्वीवर जन्म घेतात, कारण त्यांच्या इच्छा असतात. आणि तमोगुणी व्यक्ती मात्र पशु योनीमध्ये जन्म घेतात, हे आपल्याला इथून या श्लोकाद्वारे सांगितलेलं आहे. 19वा श्लोक बघू आपण.
हरे कृष्ण. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणाखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. आता 3 गुण आपल्यावरती कसा प्रभाव टाकतात हे सांगितल्यानंतर कृष्ण आता या गुणांना पार कसं करायचं याबद्दल सांगतात. आपण 7व्या अध्यायामध्ये शिकलो होतो हा श्लोक. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की अर्जुना, या मायादेवीकडे 3 दोऱ्या आहेत किंवा गुण आहेत, ज्यांनी या जगातील सर्व जीव बद्ध होतात. पण कृष्ण त्यामध्ये बद्ध होत नाही, कारण कृष्ण या 3 गुणाहून वरती आहेत. जसं की आता कोळी आहे बघा, तो जाळं विणतो, मध्ये बसतो, पण त्या जाळ्यात तो अडकलेला नसतो. इतर कीटक, माशी इत्यादी ह्या जाळ्याकडे आकर्षित होतात आणि ते अडकले जातात. पण कोळी हा वेगळा असतो जाळ्यापासून. तसंच कृष्णाने या सृष्टीची निर्मिती केली तरी ते या सृष्टीपासून अलिप्त आहेत. तसाच जीव कसा आहे, मायाजालमध्ये अडकलेला आहे. मायादेवी ही कृष्णांची शक्ती आहे, तिच्यापासूनच हे 3 गुण आहेत. पण भगवंत गुणातीत आहेत. तसंच प्रकृतीचे हे 3 गुण सर्व कर्माचे कर्ते आहेत. जीव कसा त्रिगुणांच्या या बंधनात असल्यामुळे असहाय्य असतो, विशिष्ट गुणाच्या प्रभावामुळे विशिष्ट प्रकारच्या शरीरात तो स्थित असतो आणि त्यामुळे त्याला ते कर्म करणं भाग पडत असतं. आता ज्यावेळी मनुष्य जिज्ञासा बाळगून गुरूंना प्रश्न विचारून उत्तर जाणून घेतो की मी कोण आहे, मला हे शरीर प्राप्त का झालेलं आहे, या मनुष्य जीवनाचा काय उद्देश आहे, म्हणजे आपलं वास्तविक स्वरूप काय आहे, हे जेव्हा तो आध्यात्मिक गुरूंकडून जाणून घेतो, तर या ज्ञानामुळे तो कृष्ण भावनेमध्ये स्थित होऊ शकतो. कृष्ण भावनेमध्ये स्थित होणं म्हणजे कृष्णांना शरण जाणं. कृष्णांना शरण गेल्याने प्रकृतीच्या 3 गुणांना आपण पार करू शकतो, त्यांच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. तर कृष्ण या श्लोकामध्ये सांगतात आपल्याला, मामेव ये प्रपद्यन्ते. माम एव म्हणजे केवळ मलाच शरण येण्याने तुम्ही मायादेवीला पार करू शकाल. कारण कृष्ण कसे आहेत, मायेचे अधिपती आहेत, ते नियंत्रक आहेत ह्या मायेचे, आणि आपण मायेद्वारा नियंत्रित केले जातो. हा आपला फरक आहे. हरे कृष्ण. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तर जन्म मृत्यू जरा आणि त्याच्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनामध्ये अमृताचा उपभोग घेतो. आता आपण समजून घेऊया हा श्लोक. इथे सांगितलंय की 3 गुणांच्या पलीकडे आपण जाऊ शकतो, जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमची सुटका करून घेऊ शकतो. 3 गुणांचा प्रभाव जेव्हा आपल्यावरून संपतो, कारण आता आपण कृष्णांना शरण गेलेलो आहोत, कृष्ण भावना भावित झालेलो आहोत, कृष्णांचं सतत स्मरण ठेवून आपण एक समृद्ध असं कृष्ण भावना भावित जीवन जगू शकतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे की याच जीवनात आपण अमृताचा उपभोग घेऊ शकतो. आहे त्या वर्तमान शरीरामध्ये कृष्ण भावना भावित कसं होता हे येईल, हे आपल्याला या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात. कृष्ण भावना भावित जीवन मनुष्य जगू लागला म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून तो मुक्त झाला. प्रकृतीच्या 3 गुणांतून मुक्त होण्याचा परिणामच कृष्ण इथे सांगतात की जन्म मृत्यू जरा व्याधी या दुःखातून तो मुक्त होतो आणि आध्यात्मिक जगाची प्राप्ती करू शकतो. आणि याच जीवनामध्ये कृष्णाबरोबर जोडलं गेल्याने तो अमृताचं पानही करू शकतो. हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा असतो? आता आपल्याला एखाद्याने त्रिगुणांतून प्रगती कशी केलेली आहे हे आपल्याला समजतं. आपण समजून घेतलं की वेदांच्या आदेशानुसार, नियमानुसार आपण जेव्हा कर्म कर्तव्य करतो, तर तेव्हा रजोगुणी व्यक्ती आणि तमोगुणी व्यक्ती प्रगती करून सत्वगुणामध्ये स्थित होतो. आता सत्वगुणी जरी असला एखादा तरी ते बंधन आहेच. तर जेव्हा वेदांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे, आपल्याला गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्याद्वारे आपल्याला प्रगती केली पाहिजे. सत्वगुणी व्यक्ती आपण म्हटलेला आहे, हा रनवे सारखा आहे, तो पात्रता त्याची उत्तम आहे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्यासाठी. पण रजोगुणी आणि तमोगुणी व्यक्तीला आचार्यांना किंवा गुरूंना शरण जावं लागतं, त्यांच्या मदतीशिवाय ते पुढे प्रगती करू शकत नाहीत. 22 ते 25 श्लोक आहेत. 1 मिनिट वाचते मी. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही,
किंवा जे नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन तथा दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे, जो सुखदुःखाला सारखेच मानतो, जो माती दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याविषयी समभाव राखतो, जो धीर आहे, जो स्तुती आणि निंदा मान तथा अपमान याकडे समभावाने पाहतो, तो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो. ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत असे म्हटले आहे. गुणातीत म्हणजे ज्याने प्रकृतीच्या 3 गुणांना पार केलेला आहे आणि जो आता त्याच्याही वरचा म्हणजे जो विशुद्ध सत्वगुण आहे त्याच्यामध्ये स्थित आहे. तर अशा गुणातीताची लक्षणं या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. तर कृष्ण सांगतात की जो गुणातीत आहे त्यामध्ये द्वेष भावना नाहीये. त्याला कशाचीही लालसा नसते. द्वेष भावना म्हणजे ही मोठी बाधा आहे आध्यात्मिक प्रगती करण्यामध्ये. भौतिक जगामध्ये जो मनुष्य आहे तो त्रिगुणांपैकी कुठल्या तरी एका गुणाच्या नियंत्रणात असतो. आता देहामध्ये असताना जर तो म्हणजे भगवंतांच्या भक्ती सेवेमध्ये संलग्न झाला तर देहात्मबुद्धीमधून बाहेर पडू शकतो. पण जोपर्यंत मी शरीर आहे ही भावना त्याच्यामध्ये आहे तोपर्यंत तो इंद्रिय तृप्ती हे त्याचं ध्येय असतं. पण जेव्हा इंद्रिय तृप्ती माझ्यासाठी नाही तर मला कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करायचं आहे हे ज्ञान तो जेव्हा घेतो तेव्हा त्याची या इंद्रिय तृप्तीची इच्छा मनातून संपून जाते. प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त झालेला प्रकृतीच्या या द्वंद्वातून मुक्त असतो. द्वंद्व म्हणजे सुख, दुःख, मान, अपमान यात तो अविचल असतो आणि कृष्ण भावना भावित कार्य करण्यामध्ये तो मग्न असतो. तो कोणी आपल्याला मान देतो, कोण आपला अपमान करतो ह्याचा तो विचार त्यामुळे करत नाही. कृष्ण भावनेसाठी जे अनुकूल आहे त्याचा मात्र तो स्वीकार करतो. अन्यथा माती असो, दगड असो, सोनं असो तो सर्वांना समदृष्टीनेच बघतो. सर्व काही कृष्णांचंच आहे असं तो मानतो आणि स्वतःच्या स्वामित्वाची भावना त्याच्याकडे नसते. सर्व काही कृष्णांचं आहे अशा एकच स्तरावरती तो सगळ्या गोष्टी बघत असतो. आता भौतिक जगामध्ये जे अशाश्वत क्षणिक गोष्टींचा त्याच्यावरती परिणाम होत नाही. कृष्ण भावनेमध्ये सहाय्य त्याला जे करतात त्यांना तो मित्र मानतो आणि जे त्याला मदत करत नाही त्यांना तो शत्रू मानत नाही. हे विशेष आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तो कुठलंही कर्म करत नाही पण कृष्णांच्या आनंदासाठी मात्र काहीही करायला तो अगदी तत्पर असतो आणि अशा आचरणानेच तो दिव्य अवस्थेमध्ये स्थित असतो असं म्हटलेलं आहे. आता जे महात्मे असतात बघा त्यांचं चरित्र हे असंच असतं. आपण जेव्हा महात्म्यांचं चरित्र अभ्यास करतो तेव्हा हे सर्व गुण आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येतात. ते आत्मस्थित असतात आणि सर्व परिस्थितीमध्ये सम असतात. 26वा श्लोक आहे. हरे कृष्ण. मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते स गुणान् समतीत्य एतान् ब्रह्मभूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतः भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो तो तत्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. आता हा पण खूप महत्वाचा श्लोक आहे बघा. काय सांगितलंय ह्या श्लोकामध्ये आपल्याला तर मनुष्य ब्रह्मस्तराप्रत प्रगत होतो असं म्हटलेलं आहे. आता सर्व जे महात्म्यांचं आपण म्हटलं ते हे असे प्रगत ह्याच्यामध्ये असतात या ब्रह्मस्तरावरती स्थित असतात. आपणही भक्ती सेवेमध्ये जेव्हा संलग्न होतो तर या गुणांचा प्रभाव आपल्यावरती तोपर्यंत दिसून येतो. पण जेव्हा आपण भक्ती सेवेमध्ये संलग्न होतो प्रगती करतो तेव्हा तो हळूहळू कमी होतो. प्रकृतीचे 3 गुण आपल्यावरती प्रभाव टाकतात कारण आपण कृष्ण भावना भावित जीवन जगत नसतो. तर जेव्हा आपण कृष्णांना शरण जातो त्यावेळेला भौतिकाकडची आसक्ती आपली कमी होते. या गुणांचा आपल्यावरती प्रभाव हळूहळू कमी होत जातो. तर हा अध्याय समजून घेताना आपल्याला हे समजतं की आपल्यामध्ये आपल्याला काहीतरी बदल करून आणावे लागतील. सत्वगुण हा या गुणातला सगळ्यात श्रेष्ठ गुण म्हटलेला आहे. जसं विमानाचा रनवे असतो ना जिथून विमान उड्डाण करतं तसा हा सत्वगुण आहे. जिथून आपण ऊर्ध्व प्रगती करून जो सगळ्यात वरचा गुण आहे विशुद्ध सत्वगुण इथे आपल्याला वाटचाल करायची कृष्ण सांगतात. विशुद्ध सत्वगुण म्हणजे गुणातीत होणे त्या म्हणजेच तिन्ही गुणांच्या प्रभावातून मुक्त असणे. गोलोकधाम वैकुंठधाम इथे सर्वजण विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित असतात. इथे भौतिक जगामध्ये सत्वगुण श्रेष्ठ मानला जातो. 3 गुणामधला श्रेष्ठ गुण रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण मधला श्रेष्ठ हा सत्वगुण आहे. पण कोणीही सदैव सत्वगुणामध्ये स्थित राहत नाही. सत्वगुणी व्यक्तीही रजोगुणामध्ये जातो, रजोगुणातून तमोगुणामध्ये जातो.
म्हणून आपल्याला या तिन्ही गुणांना पार करण्याचं महत्व आहे. तर त्यासाठी रोज आपल्याला भगवद्गीता, श्रीमद भागवतम यांचं श्रवणम, कीर्तनम, स्मरणम या पद्धतीने 3 गुणांच्या प्रभावातून आपण मुक्त होऊ शकतो. आपल्याला विशेष काही प्रयत्न यासाठी करायचे नाहीयेत. तर भक्तिमय सेवेमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे याच्यामध्ये आपल्याला त्रिगुणातून बाहेर पडण्याचा हा मार्ग सांगितलेला आहे. तर इथे कृष्ण सांगतात की जे निराकार ब्रह्म आहे बघा, तर त्याचेही प्रकाश तेच आहे, त्याच्या मागचा आधार कृष्ण आहे. हे आपण आता पुढच्या श्लोकामध्ये समजून घेऊया. हरे कृष्ण. ब्रह्मणा हि प्रतिष्ठा अहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, शाश्वत आणि अव्ययी निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. या श्लोकामध्ये कृष्णांनी आपल्याला सांगितलंय, आपल्याला समजतं की जी ब्रह्मज्योती आहे, जो प्रकाश आहे, ज्याला निराकार ब्रह्म असं म्हटलेलं आहे, त्याचाही आधार कृष्ण आहे. म्हणजे यामागे कृष्णांचं जे सगुण रूप आहे, श्याम सुंदर रूप आहे, तेच आहे. या रूपामुळेच निराकाराला ब्रह्मज्योती येतात. जेव्हा वृद्ध जीव बघा ज्ञान घेऊन क्रमशः प्रगती करतो, तेव्हा तो भगवंतांच्या ब्रह्मरूप स्तरापर्यंत उन्नत होतो, जी आत्मसाक्षात्काराची पहिली पायरी आहे. आता या वेळेला तो ह्या भौतिक 3 गुणांच्या पलीकडे गेलेला असतो, गुणातीत स्तरावरती असतो. पण ब्रह्म साक्षात्कार ही परिपूर्ण अवस्था नसते. जेव्हा तो प्रगती अजून करतो, अधिक प्रगती करतो, तेव्हा त्याला परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होऊ शकतो. आणि त्यानंतर हळूहळू क्रमशः प्रगती करतो, तेव्हा त्याला भगवान या श्यामसुंदर साक्षात्काराची प्रगती तो करू शकतो. तर हे आजचा इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. आपण काय बरं बघितलं आजच्या अध्यायात ते इथे एकदा उजळणी करूया. तर 3 गुणांनी आत्मा बद्ध होतो असं आपण म्हटलं. प्रकृतीचे 3 गुण आत्म्याला बद्ध करतात. मग ह्या गुणांची वैशिष्ट्य कोणती, त्यांचे परिणाम काय होतात, कुठल्या गोष्टी माणूस या प्रभावाखाली या 3 गुणांच्या करतो. मग या 3 गुणांमध्ये मृत्यू आला तर पुढे काय गती होते हे आपण जाणून घेतलं. आणि पुढे असं पाहिलं की 3 गुणांच्या पलीकडे जायचं, गुणातीत व्हायचं म्हणजे काय नक्की हे जाणून घेतलं. तर हे 3 गुणांचं आपण ज्ञान का घेतो, तर आपल्याला गुणातीत बनायचं आहे. जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी हे आपल्याला महत्वाचं आहे. त्यासाठी हे ज्ञान आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. हरे कृष्ण.